गिफ्ट वगैरे देतील किंवा काही घोषणा करतील असं आपल्याला वाटतं? मोदीजींनी या मागच्या 10 वर्षामध्ये आदिवासी समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे। पहिले देश आजाद झाल्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा एका आदिवासी परिवारातल्या महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर बसवण्याचा बहुमान देखील हा मोदीजींच्या सरकारने पहिल्यांदा केलेला आहे। आणि त्यामुळे आदिवासी समाजाबद्दलचं त्यांचं जे आदर किंवा आदिवासी समाजाबद्दल त्यांची जी आस्था ही त्यांच्या कार्यातून मागच्या 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेने पाहिलेली आहे। आणि त्यामुळे आदिवासी समाजाच्या हितासाठी जे काय आवश्यक आहे ते नक्कीच झालं पाहिजे असा मानस, असं विजन आदरणीय मोदीजींचं आहे। आणि त्यामुळे उद्या त्यांच्या सभेमध्येही ते आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या येणाऱ्या पुढच्या काळात कुठल्या पॉलिसीज ते करणार आहे, कुठलं त्यांच्या मनात एक विजन, एक रोडमॅप आहे त्यावर ते बोलतील। आणि या लोकसभा मतदारसंघासाठी विशेषतः कुठल्या योजना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये केंद्र सरकार देणार हेही ते आपल्या उद्याच्या जेव्हा ते संबोधन करतील त्यामध्ये बोलतील असं मला वाटतं। उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारासाठी येत आहेत, कशी सभा राहणार आहे, किती लोक येणार आहेत, कशी व्यवस्था केलेली आहे? मोदीजींनी उद्या नंदुरबारला प्रचार दौऱ्यासाठी त्यांची एक मोठ्या सभेचं आयोजन आपण केलेलं आहे। उद्या मोदीजी नंदुरबारला येणार आहे। सकाळी 9 ते 9:30च्या मध्ये ती आपली रॅली सुरू होणार आहे, प्रचार सभा सुरू होणार आहे। आणि मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे जे मूलभूत सुविधांचा प्रश्न होता तो केंद्र सरकारकडून भरघोस निधी आपल्याला देऊन अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे मार्गी लावले आहे। आणि त्यामुळे देश स्वातंत्र्य झाल्यापासून बरेचसे गाव पाडे जिथे वीज पोचली नाही, रस्ते झाले नाही, अशा ठिकाणी सोयी सुविधा झालेल्या आहे। आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद आहे। मोदीजी नंदुरबारला येते आणि या उद्याच्या सभेमध्ये आपल्या या मतदारसंघातील लाखो लोक हे स्वतःहून मोदीजींचं भाषण ऐकायला येणार आहे। किंबहुना असे बऱ्याच प्रतिष्ठित लोकांचे मला मोदीजींची ज्या दिवशी सभा डिक्लेअर झाली त्या दिवसापासून दररोज मला असे अनेक प्रतिष्ठित नागरिक जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, वेगवेगळे प्रोफेशनल्स आहे, असे लोकही मला फोन करून मला विनंती करताय आम्हाला तुम्ही पासेस उपलब्ध करून द्या, मोदीजींचं भाषण ऐकायला आम्हालाही यायचं। त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लाखो लोक उद्या मोदीजींच्या सभेला येणार आहे। कसं पाहता याकडे आपण? आता ते त्यांची सभा का रद्द झाली हे माझ्यापेक्षा काँग्रेसचे लोक चांगलं सांगू शकतील, पण मला असं वाटतं कदाचित त्यांनाही कळून चुकलंय की या ठिकाणी जाऊन वेळ वाया घालवण्यात काय अर्थ नाही, कारण इथली जागा ही भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे हे त्यांच्याही इंटरनल रिपोर्ट्समध्ये येऊन गेले। आणि कदाचित त्यामुळे प्रियंकाजींनी नंदुरबारचा त्यांचा दौरा रद्द केला असावा असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।